चार जेसीबी आहेत इथे आपल्याला ते बघायला मोठी अशी कारवाई तुमच्या मालमत्तेचं काही नुकसान होऊ नये यासाठी आत्ताच लवकर जे आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा आपण बघितलं तेव्हा सुद्धा बांधकाम जे आहे नंतर पुन्हा जे काही नागरिक आहेत त्यांनी परत त्यांची एकूण 430 बांधकाम सांगितले आज त्याला आणि बरेचमध्ये गाडी काय बोलले हां मग विचार ना ते येतील एवढं ना वगैरे असेल त्याच्यावरती जर कोणी अशा पद्धतीने पोस्टर लावून त्यांच्यावरती कारवाई जी आहे करण्यात आहे पण तरी सुद्धा कोणीही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि आता आपण जर बघत असाल तर कारवाईला सुरुवात जी आहे इथूनच सुरुवात होते आहे की जे काही बॅनर वगैरे बॅनरबाजी जी बदलापूर शहरामध्ये सुरू आहे त्या सर्वच प्रकारचे बॅनर पोस्टर जे आहेत ते फलक जे आहेत ते सध्या हटवण्यात येत आहेत त्यानंतर जे काही अनेक बांधकाम असतील ते सुद्धा थोडं कारवाई जी आहे काय करणार या कारवाईला आता सुरुवात होत बघायला सबको दिया है उधर पेपर पेमेंट काढा बदलापूर शहरामध्ये एकूण 430 अनधिकृत बांधकाम आहे आणि आता कारवाई करून सुरुवात होते आपण नाही घ्यायची आता 2 पथक केले 2 गट केले अर्धे इकडे जात नाही दोन पथक ते करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही ठिकाणी जे विभागणी करून देण्यात आली आहे की अर्ध्यांनी या ठिकाणावरून कारवाईची सुरुवात करायची आणि बाकीच्यांनी दुसऱ्या ठिकाणावरून सध्या आता मॅकडॉनल्डचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला कारवाई सुरू होताना बघायला मिळते आहे या परिसरामध्ये यापूर्वी देखील कारवाईला सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर आपण जर बघत असाल तर पुन्हा एकदा जे काही
स्टॉल धारक आहे किंवा जे काही ज्यांचे कोणाचे गाळे आहेत त्यांनी परत त्या ठिकाणी अतिक्रमण केलं. आता तेच अतिक्रमण परत पालिका काढणार आहे. मग परत ते अतिक्रमण करतील का हे बघणं गरजेचं ठरतंय. परंतु असं होत असताना त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अरे तू गरम होणार मोबाईल ते घ्या ना मोबाईल टाका. जायचं तिकडे आपण हां कुठून जायचं बघा द्या माझ्याकडे तू का घेतला एवढं ग्राम रुमालच नव्हता. मी तो आणला ना पर्समध्ये होता ना पर्सनल नाही माहिती मग मला. द्या आता द्या ना घडी करून देतो. काय करू घडी करून देतो. कळवा. हां, ठीक आहे. स्वीट ऑफिस आहे वेळेवरती हां द्या. काय घेताय चालले कुठे काय घेता काय चालले कुठे पण हे हा सध्या आता आम्ही पायी पायी चाललेलो आहोत. आम्ही तुम्हाला लवकरच सांगणार आहोत की कारवाई कुठून सुरू होते आहे ते. चालले कुठे काय सध्या माहिती चाललो कुठे ते काही माहित नाहीये पण चाललंय. चालतोय बघूया आपण आता कारवाई कुठून सुरुवात होती ते. अर्धा पाऊण तासांपासून थांबलेलो आहोत. कडक ऊन आहे. अर्धा पाऊण तास झाला थांबलोय आणि आता फायनली कारवाईला सुरुवात होते का ते बघणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ती कारवाई किती वेळ चालेल आणि त्याच्यामध्ये किती दुकानं जे आहेत ते फुटणार आहे. अजूनही सांगतोय जर तुमचं काही दुकान असेल जे अनधिकृत आहे तर गाडी तरी आणली असते. कृपा करून ते तुम्ही काढून टाका. कशाला पाय दुखवत आहे अरे. हो ना मग गाड्याच आणल्या असत्या ना इथपर्यंत. शिवाय ना काय प्रभात फेरी निघाली का. सध्या चालतोय आम्ही माहित नाही अजून कुठे थांबणार आहोत ते. मेनी करा हा पहुंची गे 100 गाडी घेऊन येऊ का हा जा घेऊन या. आणि येऊन परत पायी पायी जायला लागेल परत घ्यावं लागेल मग. नेमकं प्रकरण असं आहे की सध्या फुलगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून जे अनधिकृत गाडे आहेत ना तर ते आता सध्या तोडण्यात येणार आहे. तर आता असं बोललं जातं की मॅकडॉनल्डचा परिसर जो आहे तिथून आजूबाजूला जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते तोडणार आहोत आपण आता. तिकडेच सगळे जात आहेत आणि आपण तिकडेच जातो आहे. तर आपण बघतोय की तिथून माझ्यामध्ये पाठू करू नको वॉचिंग निघून जातं. हा नको अरे पण काय घेतोय आपण लोक मागून चालले. आवडताय यंत्र बी होणार. लई लांब पायी चालवलं यांनी. गाडी आणली असती ना. घेऊया ना आपण गाडी. कशाला हिरो बनायची त्यांना हा हे बी तर हे माणसं पण चुकीचं वाटतंय ना असं. ह्याला लोक येतात ना अजून थोडा वेळ लागणार आहे. हा चालतोय आपण चालतोय. बांधकाम जे आहेत ना ते तोडण्यात येणार आहे त्याच्यासाठी आपण चालतो. हा